नमस्कार, साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नफा तोटा यामध्ये आपण शेकडा नफा शेकडा तोटा यावरील उदाहरणे पाहिली. पुढील उदाहरणासाठी आपल्याला प्रश्न आता आपण इथं लिहिणार आहोत. ते प्रश्न तुम्हीही लिहून घ्या आणि खूप मजेशीर प्रश्न, त्याच्यामुळं आपल्याला याच्यात सोडवायला सोपं जाईल. आता लक्ष द्या, आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचा. प्रश्न पहा. एने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली आणि बीला किती टक्क्याने, 10% नफ्याने विकली. बीने ती वस्तू सीला 20% तोट्यानं विकली. आता तोटा झाला, इथं 10% नफा होता, इथं 20% तोटा झाला. तोट्याने विकली. सीने डीला ती वस्तू 25% नफ्याने विकली, तर डीला ती वस्तू किती किमतीत मिळाली, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता एने खरेदी केलेल्या वस्तूची किंमत रुपये 400. लक्ष द्या, आता ही मूळ किंमत 400, टक्का किती नफा झाला त्याला, 10 रुपये. बरोबर. मग आपल्याकडे काय गुणाकारामध्ये 10 आपलं 100 प्लस 10 छेदामध्ये 100 वरची करायची बेरीज, डी न विकलेल्या याची. बरोबर. 10% त्यांनी काय केला आहे, नफा. मग आता इथं करू आपण 400 गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये किती, 100. कोणाचं झालं हे, जो 10% नफा घेणार आहे त्याचं. बरोबर. आता इथं काय झालंय, सीला झाला तोटा. बीने ती वस्तू सीला 20% तोट्यानं विकली. आता इथं मी लिहितो ए, लक्षात येईल ना तुमच्या, ए लिहिला. ए नंतर काय केलं, बीनं तोटा झाला, मग 100 मधून किती वजा करायचे, 20. आता सरळ हे 400 400, 100 मायनस तोटा झाला 20 छेदामध्ये 100. 100 मधून 20 गेले, राहिले 80 छेदामध्ये 100 जशाला तसे. आता हे 400 तुम्हाला माहिती आहे, मूळ किंमत तिची 400 राहील. आता याच्यात इकडं नफा काढायचा आहे, इकडचा नफा आपण काढणार आहोत, ते तुम्हाला पण माहिती किती येणार आहे नफा. आता पुढं सीने डीला ती वस्तू 25% नफ्यानं विकली, नफा झाला. मग काय करायचं, 100 प्लस इथं बी बी. आता सीनं काय केलं, डीला ती वस्तू 25% नफ्यानं विकली, मग 100 प्लस 25 छेदामध्ये 100 बरोबर 125 छेदामध्ये 100 राहिला डी. डीचा प्रश्न विचारलाय तुम्हाला का डीला ती वस्तू किती टक्के किती किमतीत मिळाली. आता किंमत सरळ आहे, तुम्ही करू शकता. बरोबर. इथं 2 कटले, इथं 2 कटले, 11 चौक 44, शून्य जशाला तसा. किती आलं तुमचं उत्तर, 440. आता हे बघायचं, इथं झाला तोटा 20%, म्हणून याला 20% तोटा. इथं नफा झाला 25%, हा नफा. बरोबर. डीला ती वस्तू किती रुपयांना मिळाली, 440 रुपयांना मिळाली, असं या प्रश्नाचं उत्तर. बरोबर. मग आता ही झाली डीला मिळालेली किंमत. आता सरळ सरळ एला पडली होती ती 400 आणि हे 110 ह्याच किमतीत. त्याच्यात यांनी फक्त तोटा सहन केला. कोणी, बीनं किती तोटा सहन केला, 20%, म्हणजे छेदामध्ये किती राहिले, 80. आता याचं उत्तर कसं काढायचं तुम्हाला, 400 बघा, बीला किती पडली, तर हे शून्य कडले ते शून्य कडले, 8 चौक 32, शून्य जशाला तसा, 320 रुपयाला. याला किती पडली ते बघायचं. 125 गुणाकारामध्ये 4 करा. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याची किंमत निघत. मग करा, 125 गुणाकारामध्ये 4, 25 चौक 100ला शून्य, हाताला 1, 4 1 4. बरोबर. आणि हे शून्य कितीला, 400. आणि त्याच्यात नफा किती कमवला त्याने, 25%, म्हणून सीला ती किती पडली, 440 रुपये. आलं का उत्तर. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला होता. पुढे असेच प्रश्न आहेत आपल्याला मजेशीर, तेच बघणार आहेत आपण. चला, पुढचा प्रश्न आपल्याला दिला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला किंमत टाकून दिली वर. बरोबर. आता याच्यामध्ये थोडंसं चेंज करू. त्याच्यामध्ये काय होणार आहे,
ते बघा. आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात तुम्हाला नफा 2 वेळेस दिला, 1 वेळेस तोटा दिलता, त्याचं उत्तर आपण काढलं. आता अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या प्रश्नामधलं पण उत्तर काढायचं आहे. एचा आलं 110 छेदामध्ये 100, बीचा आला 80 छेदामध्ये 100 आणि सीचा आलं 125 छेदामध्ये 100. डी साठी प्रश्न विचारला होता. डीला ती वस्तू 440 रुपयांना मिळाली. 25% त्यानं सीना डीला विकली 25% नफ्यानं, म्हणून ती वस्तू इथपर्यंत आली. अशा प्रकारे तुम्ही गुणाकार करा, उत्तर एकदा कन्फर्म करा. आपण पुढचा प्रश्न पाहूया.